भारतासारखा खंडप्राय देश एकसूत्रात ज्या भारतीय संविधानानं बांधलाय त्या संविधानामुळं पाव शतकांची यशस्वी वाटचाल करणारी भारतीय लोकशाही अधिक सुदृढ होत चालली आहे. भारताचं संविधान लागू झाल्याचा दिवस म्हणून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताबरोबर स्वतंत्र झालेली अनेक राष्ट्र आज हुकुमशाही कारभारानं त्रस्त असताना भारतानं जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीनं लोकशाही सक्षम करण्याचं काम केलंय. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर जे संचलन होतं त्यातून भारताच्या विशालकाय लष्करी सामर्थ्याबरोबरच विविध धर्म जाती पंथांना सोबत घेऊन जाणाऱ्या संस्कृतीचं दर्शन घडतं. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात प्रत्येक राज्याच्या चित्ररथांमधून त्या राज्यांच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडत असतं. चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथानं नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथातून राज्याच्या लोकोत्सव असलेल्या गणेशोत्सवाचं संपूर्ण जगाला दर्शन घडलं. ही गोष्ट कोल्हापूरकरांसाठी सुद्धा खास आहे, कारण या चित्ररथाच्या सादरीकरणात कोल्हापूरच्या कलाकारांचा सहभाग होता. गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचं दर्शन घडवताना सादर करण्यात आलेल्या लेझिम पथकाच्या प्रात्यक्षिकांमध्ये कोल्हापूरच्या श्रीजा लोकसंस्कृती ग्रुपचे चंद्रकांत पाटील आणि कलाकारांनी सहभाग घेतला. लेझिम नृत्यात सहभागी चंद्रकांत पाटील, राजेंद्र संकपाळ, सर्वेश सावंत, सुधीर डेंगरे, विजय आलासे, शिवम मगदुम, सौरभ चौगले, आदित्य वाघमारे, आदित्य रणदिवे, अंकिता डांगे, ऐश्वर्या टोणपे, सहन रेवणकर, अमरीन इनामदार, प्राची जाधव, शिवानी आकांक्षा पाटील, आकांक्षा जाधव, निशिगंधा टोणपे, वैष्णवी मुत्तलवाड यांचं कौतुक होतंय.